कडाक्याच्या थंडीनं सातपुड्याच्या पर्वतरांगा शहारल्यात। नंदुरबारच्या तोरणमाळ आणि डाब परिसरात अनेक ठिकाणी दवबिंदू गोठलेत। डाब आणि तोरणमाळमध्ये निचांकी 3 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे, तर नंदुरबार जिल्ह्याचा पारा 5 अंश सेल्सिअसवर घसरलाय। दुसरीकडे निफाडचा पारा तब्बल 6.8 अंशांवर गेलाय। त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी भल्या पहाटे द्राक्ष घडांखाली शेकोटी लावून द्राक्ष बागांचा बचाव सुरू आहे। तिकडे जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग, लेह, धरमशाला इथं पाऱ्यानं कमालीचा निचांक गाठलाय। श्रीनगरचा पारा उणे 6.8, लेहचं तापमान उणे 17, तर कारगिलचं तापमान तब्बल उणे 25 इतकं नोंदवण्यात आलंय। रोमानियात चक्क गोठलेल्या तळ्याखालून मासेमारी करण्याचा आनंद अनेक जण घेताना दिसतायत। गेल्या अनेक दिवसांपासून रोमानियामध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फ गोठलाय। मात्र हीच संधी साधून काही जमाती गोठलेल्या तळ्याच्या काठी मासेमारी करतायत। धकाधकीच्या जीवनातील ताण दूर करण्यासाठी आल्हाददायक वातावरणात मासेमारी हा रामबाण उपाय असल्याचं रोमानियन लोकांचं म्हणणं आहे। बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांनाही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने भुरळ पडली आहे। अमेरिकेच्या ऑरेगॉन प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी बर्फाचा मनमुराद आनंद लुटतायत। ध्रुवीय अस्वलांना वातावरणातला हा बदल चांगलाच मानवतोय, तर काही प्राणी केवळ शिकारीच्या वेळी पाण्याबाहेर पडतायत आणि पुन्हा गारेगार पाण्यात डुबकी मारतायत। सील मासे, हत्तीही थंडीची मजा लुटतायत। तापमान चांगलंच खालवल्यानं पुढचे काही दिवस प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आलंय।